नमस्कार मंडळी. आज 4 जानेवारी 2026 कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पार पडली आहे. आणि या पेपरमध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित या सेक्शनचे जे 20 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे काय असू शकतात किंवा काय असली पाहिजेत याची थोडीशी चर्चा स्पष्टीकरणासह करतोय. तुमचे काही डाऊट्स असतील किंवा आक्षेप असतील तर कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता पहिला प्रश्न घ्या. 81वा प्रश्न सेट बी मधला. आपण सेट बी बघतोय. 6 सलग समसंख्या ABCDEF बेरीज 150 आहे. तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल? आता पर्याय 90, 100, 102 आणि 80 आहेत. बघा, 6 समसंख्यांची बेरीज 150 आहे. तर त्याची आपण सरासरी घेतली तर ती मधली संख्या येईल. 25. पण आता 25 तर समसंख्या नाही. म्हणजे काय की या 25च्या अगोदर 3 आणि नंतर 3 अशा त्या 6 समसंख्या आहेत. त्यातून मग आपल्याला संख्या 20, 22, 24, 26, 28 आणि 30 मिळाल्या. मग तिथून पुढं आपल्या सलग 3 समसंख्या ज्या आहेत त्याची बेरीज विचारली. मग त्या 32, 34 आणि 36 अशा आहेत आणि त्यांची बेरीज ही 102 येते. त्याच्यामुळं ऑप्शन 3 102 हे त्याचं उचित उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न 82वा बघूया. खालील शृंखला दिलेली आहे. तर त्यातल्या पहिल्या 15 पदांची बेरीज विचारलेली आहे. आता थोडंसं यामध्ये फॉर्म्युला जर लावला किंवा तुम्हाला सूत्र जर माहिती असेल तर ते सोपं होतं. आणि ते जर न करता जर तुम्हाला उत्तर काढायचं होतं तर मात्र तुम्ही उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकत होतं आणि अंदाजे तुम्ही कोणतंही 1 किंवा 3 उत्तर देऊ शकत होता. पण त्याऐवजी आपण आता तो फॉर्म्युला बघूया. तर फॉर्म्युला काय आहे? हे जे लिहिलेले 1/2 गुणिले 3, 1/3 गुणिले 4, तर प्रत्येक वेळेस 1 ने वाढत चाललेलं आहे. तर मग हे आपल्याला कशा स्वरूपात मांडता येतं? 1/n बाहेर घ्यायचा आणि n+1 घ्यायचं. मग असं कंटिन्युअसली लिहिता येतं. आणि मग जर सगळी पदं घेतली आणि त्यांची जर बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर आपल्या लक्षात येतं 1/2 वजा 1/17 आणि मग उत्तर येतं 15/34. थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. पण जर तुम्हाला हे सूत्र माहिती असतं तर कदाचित सोडवता आलं असतं किंवा मग जर गेस वर्क आहे तर त्यानेही ते आपल्याला लक्षात येऊ शकत होतं. कारण 15/34 आणि 34/15 यामध्ये 15/34 म्हणजे उत्तर हे 1 पेक्षा कमी हे एवढं आपल्या या सर्व गोष्टीवरून आपल्याला समजत येत होतं. मग उत्तर हे 1 आहे. आता 83वा प्रश्न. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती विचारली. मग आता आपल्याला सामान्यतः लक्षात घ्यायचंय सूत्र. निव्वळ परिणामी बदल काय? x अधिक y अधिक xy भागिले 100. तर आता किमती बघा. x 5% वाढ झालेली आणि y 10% घट झालेली. मग त्यावरून आपल्याला लक्षात येतं हे सूत्र टाकल्यानंतर की 5.5% हे क्षेत्रफळामधील त्रुटी आहे आणि ती त्रुटीचं उत्तर ऑप्शन 2 5.5 मध्ये येतं. 84वा प्रश्न बघा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 म्हणजे 9.5 रुपये येते. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत म्हणजे राहिलेली जी 2 पुस्तकं आहेत त्याची एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा ही 40% अधिक आहे. मग त्या 2 पुस्तकाची प्रत्येकी किंमत किती? 10 पुस्तकं, सरासरी किंमत 16 म्हणजे एकूण पुस्तकाची किंमत झाली 160 आणि 8 पुस्तकं, पहिली 8, सरासरी किंमत 9.5 रुपये, एकूण किंमत झाली 76 रुपये. म्हणजे 9.5ला 8 ने गुणलं की 76 येतं. मग आता आपल्याला
शेवटच्या 2 पुस्तकांची किंमत काढण्यासाठी 10 पुस्तकांची किंमत म्हणजे 160 वजा पहिल्या 8 पुस्तकांची किंमत 76 म्हणजे ₹84. आता ₹84 मध्ये आपल्याला आणखी एक सूत्र दिलंय त्यांनी, की पहिल्याची दुसऱ्याच्या पेक्षा 40% ने जास्त. मग त्यानुसार x अधिक 1.4x इज इक्वल टू 84 आहे. कारण 40% वाढ आहे. तर 35 आणि 49 अशी उत्तरं, अशी ती पुस्तकांच्या किमतीत. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 बरोबर. 85वा प्रश्न. एका कंपनी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंपनी त्याच्या उपकरणाची निर्मिती करते आणि त्यातून स्वतःसाठी 10%, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असेल? आता इथं आपल्याला साधी गोष्ट लक्षात घ्यायची, की जर सामान्यतः त्याची निर्मिती मूल्य ₹100 जर मानलं, तर कंपनीला 10% म्हणजे ₹110 पाहिजे ते. पण त्यातूनच मग आपल्याला 20% जास्त त्या घाऊक व्यापाऱ्यांना मिळायचे आणि 30% त्यांच्या किरकोळ व्यापाऱ्यांना. असं मिळून ते 171.6 येतं आणि 70.60% हे त्याचं उत्तर आहे. कारण ₹100 ही त्याचं निर्मिती मूल्य आहे. 86वा प्रश्न. काम आणि वेळ या संदर्भातला. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 4 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष 14 मुलांनी 24 दिवस लागत असतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना किती दिवस लागणार? तर आपल्याला या दोघांमध्ये लक्षात येतंय 12 पुरुष आणि 14 मुलांना मिळून 24 दिवस लागतात आणि 9 पुरुष 15 महिला 12 मुलांना मिळून किती दिवस लागणार आहेत असं विचारलंय. तर त्यानुसार आपल्याला 1 पुरुष 1 महिला यांचं मुलांमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. कारण इथं पहिल्या वाक्यामध्ये दोघांमध्ये समान घटक मुलं आहे. म्हणजे 3 पुरुषांनी 5 मुलांनी इतकंच काम करतात आणि 5 महिला 8 मुलांनी इतकंच काम करतात. त्यामुळे मुलांच्या तुलनेत त्या सगळ्या किमती किंवा सगळी आपल्याला ते काम रूपांतरित करायचं आहे. तर पहिल्यामध्ये 34 मुले, दुसऱ्या स्थितीमध्ये 51 मुले. तर 34 गुणिले 24 भागिले 51 तर 16 दिवस लागतात. हे आपल्याला लक्षात येईल. 87वा प्रश्न. एक रिकामा जलतरण तलाव आहे. एका निश्चित गतीने पाण्याने भरला जातोय. 3/5 म्हणजे 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागणार? म्हणजे 8 तासापेक्षा तर कमीच लागणार आहे. पण तो 4 तासापेक्षा जास्त पण लागणार आहे. याचं कारण लक्षात घ्या, की हा अर्ध्यापेक्षा जास्त ऑलरेडी भरलेला आहे. आलं लक्षात? 3/5 8 तासामध्ये भरला जातो. तर संपूर्ण तलाव भरायला किती वेळ लागणार? तर स्पष्टीकरण. शिल्लक भाग 1 वजा 3/5 म्हणजे 2/5 हे शिल्लक भाग आहे. त्याचे 3 भाग केले, 8चे 3 भाग केले, तर त्यापैकी 2 भाग हे 16/3 तास येतात. 16/3 म्हणजे 5 तास 20 मिनिटे. म्हणजे अधिकचा भरण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 5 तास 20 मिनिट एका निश्चित गतीने पाणी सोडावं लागणार आहे. याच्यामधली छोटीशी ट्रिक लक्षात घ्या, की तलाव निम्म्यापेक्षा जास्त ऑलरेडी भरलेला आहे म्हणजे 8 तासापेक्षा कमीच वेळ लागणार आहे. पण तो 8 तासापेक्षा कमी वेळ लागणार आहे त्यामुळे 13 तास गेलं आणि 8 तासापेक्षा 6 तास इतका पण जास्तीचा वेळ नाही लागणार आहे हे पण आपल्याला लक्षात येतं कारण 2/5च शिल्लक राहिलं. मग 5 तास 30 मिनिट आणि 5 तास 20 मिनिटमध्ये कन्फ्युजन होतं. ऑप्शन 2 हे आपल्याला या सूत्रातून समजतं. बरोबर. 80वा प्रश्न. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43च्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे? म्हणजे 43% लोक वापरत होते ते आता 65% वरती वाढ झालेली आहे. म्हणजे वाढ किती झालेली? अधिक किती वाढलं? तर 22% लोक वाढली. इथं समजतंय आपल्याला. 22% वाढली. मग 22% वाढली,
पण ती 43% पेक्षा 22% अधिक झाली. मग 43च्या तुलनेमध्ये 22 किती? तर निम्म्यापेक्षा जास्त. तर मग यातूनच पहिले 2 ऑप्शन जातात. मग आता 80 आणि 51.16 आहेत. पण 22 हे 43च्या निम्म्यापेक्षा जरासं जास्त आहे. त्यामुळे 51.16 हे त्याचं उत्तर आहे. किंवा तुम्ही ते प्रत्यक्षपणे सरासरीच्या सूत्रामध्ये टाकून सुद्धा उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न 89. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठबळ जे आहे म्हणजे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 चौरस किमी आणि त्याचे घनफळ 2464 घनमीटर आहे. 352 चौरस किमी चौरस मीटर हे वक्र पृष्ठबळ. म्हणजे आता इथं लक्षात घ्या की दंडगोलाकार खांब म्हणजे आपल्या पाईप सारखा. मग त्या पाईपचा जो गोलाकार भाग आहे त्याचं पृष्ठफळ, मग त्यातून आपल्याला त्रिज्या काढायची आणि त्रिज्या मिळाल्यानंतर आपल्याला त्याची उंची काढायची. आलं लक्षात? आता आपल्याला लक्षात घ्या इथं सूत्राचा वापर करून करायचंय. वक्र पृष्ठबळ 2 पाय आर एच घनफळ पाय आर स्क्वेअर एच. आलं लक्षात? एच म्हणजे हाईट आहे, आर म्हणजे त्रिज्या आहे. तर आता त्रिज्या कळायचे, घनफळ भागिले वक्र पृष्ठफळ काढल्यानंतर आर भागिले 2 येतं. त्यामुळे ही संकल्पना वापरल्यानंतर आपल्याला 14 मीटर त्रिज्या मिळते. आणि मग उंची काढण्यासाठी आपल्याला तर त्यांनी घनफळ ऑलरेडी दिलेलंच आहे. मग वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ दिलेलेच आहे, त्याच्यावरून आपण त्याची उंची काढू शकतो. त्याची उंची ही 4 मीटर आहे. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. 90वा प्रश्न. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. तर राज्यांची संख्या किती टक्क्यांनी जास्त आहे? म्हणजे राज्य 52 असतील तर केंद्रशासित प्रदेश 13 आहेत. तर राज्यांची संख्या किती टक्क्यांनी जास्त आहे? आलं लक्षात? मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की फरक काढा. राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यामध्ये 39 ने जास्त. तर टक्केवारी आपल्या लक्षात येत आहे, वाढ टक्केवारी 30%. तर्क गुणोत्तर 4:1 आहे. बरोबर? 13:52. तर पर्यायानुसार तार्किक निवड केल्यास 80 उत्तर येते. पण प्रश्नामध्ये गफलत आहे किंवा पर्यायामध्ये गफलत आहे. त्यामुळे 90वा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण देशामध्ये राज्यांची संख्या 52 जर धरली आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या 13 धरली, तर राज्यांची संख्या किती टक्क्यांनी जास्त आहे? तर त्याचं उत्तर 300% जास्त आहे. असं येऊ शकतं. 80 हे उत्तर येऊ शकत नाही, जरी इथं दिलं असलं तरी.